आपल्याला बघा पाव मस्त असे भाजून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये. कसं काय मंडळी, मस्त मजेत ना. तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपला चॅनल. आणि आता आज मी मस्त अशी छानशी रेसिपी करणार आहे, ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपल्या दिशाची खूप आवडीची आहे आणि तिच्या डिमांडमुळेच मी ही रेसिपी करणार आहे. ॲक्च्युली ती खूप दिवसांनी म्हणत होती मला, मम्मा खूप दिवस झालं पण पावभाजी केलेलीच नाही आहे, तर मग आपण काय करायचं. तर मग म्हटलं ठीक आहे, म्हणलं मग मी केलीच नाही, दुसरं काहीतरी वेगळं बनवत होते. म्हटलं चला, तर तसं मला जमलंच नाही करायला ॲक्च्युली. तर मग म्हटलं चला, तर त्यासाठी आपल्या सगळ्या पहिल्यांदा भाज्या बघायला लागतात की आहेत का नाही घरामध्ये. तर फायनली मी काल घेऊन आले आणि मी म्हटलं चला आता तिचं आवडीचं करावं. तर ती आता गेलेली कॉलेजला, तर म्हटलं तर चला दुपारसाठी मस्त ती यायच्या आधी आपण मस्त करून घेऊया. तर आज तिच्यासाठी मी एक सरप्राईज ठेवलं आहे, म्हणजे पावभाजी तिला खूप आवडते. मग म्हटलं चला आता तिच्यासोबत ती यायच्या आधी पण करून घेऊया आणि तुमच्यासोबत पण ही पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी असं मला वाटलं. तर चला म्हटलं, सगळे मी भाज्या काढून ठेवलेल्या आहेत, सगळं कट करून घ्यावं लागणार पहिल्यांदा, ते दाखवते तुम्हाला मी. आणि माझी जी पद्धत आहे ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला किचनमध्ये जाऊया. भाज्या मी घेतलेल्या आहेत इथे बघा, दाखवते तुम्हाला मी. तर इथे बघा हा फ्लॉवर घेतलेला आहे, ढोबळी पण मिरची घेतलेली आहे, 2 बटाटे घेतलेले आहेत, हे 4 वांगे घेतलेले आहेत आणि एक बीटरूट पण घेतलेला आहे. तर आणि आपल्याला मॅप्रोचा जो वाटाणा असतो तो पण घ्यायचा आहे. तर इथं कांदे पण मी कट करून ठेवलेले आहेत आणि लसूण पण सोलून ठेवलेलं आहे. तर हा एवढा लसूण नाही घ्यायचा आहे आपल्याला, थोडासाच घ्यायचा आहे. तर त्या लसणाचं काय करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे पुढे. तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ बघत राहा. आणि ह्या तुम्हाला मिरच्या दिसत असतील भिजवलेल्या, बघू शकता तुम्ही. तर या मिरच्या मी कशासाठी भिजवल्या ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. ती एक नवीन ट्रिक आहे, त्यासाठी मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे. तर प्रोसेस जशी मी भाजी करत जाईल तसं तुम्हाला दिसत जाईल व्हिडिओमध्ये. तर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे ती काय मी एक्झॅक्टली करणार आहे. तर हे सगळं मी आधी कट करून घेते आणि नंतर मग पुढं काय करायचं मग दाखवते. आपण कट करून घेतलेले आहेत बघा या भाज्या. त्याच्यामध्ये बघा मी हे वांगे 4 वांगे घेतलेले होते, फ्लावर घेतला होता, त्याच्यानंतर इथे बटाटे 2 मोठ्या साईजचे घेतले होते, ऑनियन पण आहे, कांदे पण 2 घेतले होते छोट्या साईजचे, या साईजचे 2 साईजचे 2 कांदे घेतलेले होते, ते पण मी कट केलेले आहेत. आणि हे छान पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे ते काळं पडणार नाही. तर आपण इथं कुकर ठेवलेलं आहे, कुकरला आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्या भाज्या ज्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर ह्या मी सगळ्या भाज्या आता त्याच्यामध्ये टाकून देते. ह्या ज्या भाज्या आहेत त्याच्या मी याच्यामध्ये सगळं टाकून देते आणि स्वच्छ पाण्याने परत मी 2-3 पाण्याने धुवून पण घेतलेल्या होत्या. त्याच्यामुळे ह्या सगळ्या भाज्या मी आता याच्यात मी टाकून देणार कुकरच्या भांड्यामध्ये. तर याच्यामध्ये ह्या कुकरच्या भांड्यामध्ये मी टाकले त्या भाज्या सगळ्या. आता हे जे किसलेलं बीटरूट आहे बघा, हे जे किसलेलं बीटरूट आहे किसून घ्यायचं आहे आपल्याला, कारण कसं होतं बीट ना थोडंसं हार्ड असतं आतून, बटाट्यासारखं नसतं. त्याच्यामुळे मी हे थोडंसं किसून घेतलं म्हणजे कसं एकजीव होतं आणि छान त्याचा एकजीव होऊन फ्लेवर छान येतो. आणि आपल्याला कशी पावभाजी अशी घट्टसर करायची असते ना, तर अशी मध्ये मध्ये असे
तुकडे तुकडे राहायला नको म्हणून मी असे किसून घेतलेले. तर असं किसून घेतलेलं कधीही चांगलं. हेही टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये अजून टाकायचे आपल्याला 2 ह्या मिरच्या. 2 मिरच्या पण टाकल्या आहेत बघा मी. ह्या अशाच कट करून टाकलेल्या आहेत. आणि हा जो टोमॅटो आहे, हा टोमॅटो पण आपल्याला कट करून टाकायचा आहे याच्यामध्ये. मी असंच टाकते. टोमॅटो असं छान कट करून टाकायचं आहे. असं वरून तर आपला कुकर गार होतोय बघा. आपला कुकर गार होतोय. शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या पूर्ण. तर तोपर्यंत म्हटलं चला हे कट करून घेऊया. तर हे सुद्धा आपल्याला लागणार आहे. तर आपलं कुकर बघा मस्त बघा एकदम भारी भाज्या शिजलेल्या आहेत बघा. एकदम गाळ झालेलं आहे मस्त. तर आपल्याला अशाच पाहिजे. तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे भाजीला. तर कढईमध्ये बघा मी तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल पण टाकलेलं आहे. आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर आता हा जो कांदा आहे तो मी कट करून ठेवलेला होता. कांदा आणि ही ढोबळी छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला. आणि हा जो वाटाणा घेतलेला तो मॅप्रोचा आहे, तो पण मी घेतलेला आहे. आपल्याला फोडणीमध्येच टाकायचा आहे. तर हा कांदा मी आधी टाकून घेते याच्यामध्ये. ही ढोबळी मिरची पण आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये. म्हणजे छान फ्राय होईल ते कांद्यासोबतच. मस्त झालं आहे बघा. मस्त झालं आहे बघा. असं पाहिजे आपल्याला. आणि याच्यामुळे कलर पण छान येतो आपल्या भाजीला. त्यामुळे असं वाटून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला हा कांदा छान परत ठेवलेला आहे मी. हा कांदा फ्राय होऊन द्यायचा. ह्याच्यामध्येच हा वाटाणा मी टाकणार आहे. तो पण मी याच्यामध्ये टाकून देणार आहे. हे काढून घेते मी आता एका बाउलमध्ये. हे छान तर आपला कांदा बघा छान फ्राय होतो आहे. आणि आपला ऑलमोस्ट झालेला आहे बघा हा फ्राय. आणि यातल्या भाज्या ज्या आपण टाकलेल्या होत्या जसं की आपलं शिमला मिरची आणि हा मॅप्रोचा वाटाणा तो पण छान फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, सगळे मसाले टाकायचे आहेत. ते पण मी दाखवते. आणि हे जे वाटण आपण वाटलं होतं हे पण आपल्याला टाकायचं आहे. तर हे पूर्ण वाटण आपण वाटलेलं टाकलं आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी थोडंसं ठेवलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये थोडंसं मी हे ठेवलेलं आहे. हे आपल्याला पाव आपल्याला जेव्हा गरम करायचे असतात ना तेव्हा लागणार आहे. मग ते झालं ना आपण जरा खाऊ देत ना. हां तर हा जो मसाला आहे आपला तो छान फ्राय झालेला आहे बघा. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची थोडीशी हळद. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला थोडंसं धने पावडर टाकायची, ती पण अर्धा चमचा टाकायचं आहे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची ॲज पर युअर टेस्ट. तुम्ही तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. तर याच्यामध्ये मी ऑलरेडी लाल मिरच्यांचा वापर केलेला होता आणि आपल्या भाजीमध्ये पण हिरवी मिरची टाकली त्यामुळे मी अर्धा चमचीच टाकलेला आहे. आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पावभाजी मसाला, तो पण आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे. पावभाजी मसाला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता. साधारण 2 चमचे मी पावभाजी मसाला टाकलेला आहे. तो पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे. आपला मसाला बघा किती छान दिसतोय. आता या मसाल्यामध्ये आपल्याला ही भाजी जी आपण केलेली आहे, शिजवलेली आहे, ती भाजी आपल्याला टाकायची आहे. ही भाजी जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. भाजीमध्ये बघा सगळं मिक्स केलेलं आहे. आता या स्मॅशरच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने अशी स्मॅश करून घ्यायची भाजी. आपल्याला बघा पाव मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये याचं कट करून घेते, असे कट करून घ्यायचे. असे कट करून घ्यायचे. आणि तवा मी ठेवलेला आहे याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला. तुम्ही बटर किंवा तूप वापरू शकता याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ही जी चटणी करून ठेवली होती मी, ही पण याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी. कोथिंबीर आणि ती आपण छान असं मिक्स करायचं. आणि पाव आपल्याला छान ह्याच्यात भाजून घ्यायचं. आता मी सर्व करते बघा आपली भाजी. मस्त अशी पावभाजी आपली रेडी आहे. त्यासोबत हा मस्त असा कांदा आणि मस्त असं लिंबू.
कसं झालंय दी? आवडली का? आवडलं का? छान झाले. आणि सरप्राईज आवडलं का तुला हे पावभाजीचं? तुला माहितीच होतं ना? सरप्राईज आवडलं का? आवडलं? आजी बाई हा कुठं आवडलं? छान झाली पावभाजी. सरप्राईज दिला आईने मला. हा ना. खा मग एन्जॉय कर. हो. तर बघा आपली पावभाजी मस्त तयार झालेली आहे. पाव पण छान मी भाजलेले आहेत आणि आपली भाजी पण मस्त झालेली आहे. जशी काही रेस्टॉरंटमध्ये भेटते तशीच आपली भाजीची असा कलर आलेला आहे. तर मस्त असं आपण त्याच्यावरती असं मस्त कांदा वगैरे टाकणार असा मस्त आणि मस्त आपण सर्व करणार आहोत आता आम्ही सगळे. आणि तुम्ही पण या पावभाजी खायला आणि अशीच छान बनवा पावभाजी आणि सगळ्यांना खायला घाला. तर खरंच खूप सुंदर झाली आहे. टेस्टला वगैरे पण छान झाली आहे आणि तिखट वगैरे एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजची रेसिपी तुम्हाला आवडली का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओला मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.